नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण एक नवीन रेसिपी करणार आहोत. मुलांना मधल्या वेळात खाण्यासाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी आपण ही रेसिपी देऊ शकतो. एकदम कमी वेळात आणि पटकन होणारी रेसिपी आहे. तर आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी चिरमुरे घेतले आहेत. तर चिरमुरे पावसाळ्यामध्ये मऊ पडलेले असतात. फॅनच्या हवेनं मऊ पडले तर असे चिरमुरे आपण खाऊ शकत नाही. मुलेसुद्धा खात नाहीत. अशा वेळेला आपल्याला फेकून द्यायला लागतात. तर ते फेकून न देता आपण ही रेसिपी ट्राय करूया. त्यासाठी मी एक चाळण घेतले. चाळणीमध्ये चिरमुरे आहेत ते छान असे चाळून घेतले. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे चिरमुरे धुवून घेणार आहे. फक्त धुवायचे, पाण्यामध्ये भिजत नाही ठेवायचे. बघू शकता पाणी त्याच्यामध्ये नाही राहू द्यायचं. हे साईडला ठेवून द्यायचं. त्यानंतर एक कढई घेतली. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं, अगदी 1 चमचा तेल टाकलं. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे. एकदम कुरकुरीत होतील असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झाले की त्यानंतर आपल्याला सुरुवातीला मोहरी टाकायची. मोहरी भाजून घेतली की जिरे टाकायचे. कारण सुरुवातीला मोहरी जिरे भाजले की नंतर आपण कांदा टाकायचा. कांदासुद्धा आपल्याला छान असा खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे. ह्या रेसिपीला जास्त वेळ नाही लागत. अगदी 2-3 मिनटामध्ये आपली ही रेसिपी होऊ शकते. बघू शकता तुम्ही. छान असा कांदा भाजून झाला की त्यानंतर आपल्याला कढीपत्ता, मिरची आणि हळद याच्यामध्ये ॲड करायचे. ते सुद्धा भाजून घेतलं की आपल्याला त्याच्यामध्ये शेवटी मीठ टाकायचं आहे. आणि हे 2-3 मिनटं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं. बघू शकता तुम्ही मी छान असं भाजून घेत आहे. त्यानंतर आपल्याला जे भिजवलेले चिरमुरे आहेत ते याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. बघू शकता तुम्ही मी चिरमुरे आहेत ते याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर ह्याला झाकण ठेवून वाफवत ठेवायची गरज नाही. फक्त 2-3 मिनटं गरम होऊ द्या. आणि गरम झाले चिरमुरे की आपल्याला प्लेटमध्ये एका काढून घ्यायचे. याला जास्त वेळ नाही लागणार या रेसिपीला. अगदी पटकन होणारी रेसिपी आहे आणि मुलांना आवडेल अशी रेसिपी आहे. त्याचबरोबर कोथिंबीर घ्यायची. तर कोथिंबीर इथे तुम्ही वरती टाकली तरी चालेल किंवा खाली प्लेटमध्ये काढल्यानंतर जरी त्याच्यामध्ये ॲड केली तरी चालेल. तर बघू शकता मी आता तुम्हाला दाखवते. आपली ही जी रेसिपी आहे ती तयार झाली आहे. तर तुम्हाला मी दाखवते प्लेटमध्ये काढून. बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे आपल्या चिरमुऱ्याला. तर ही रेसिपी नक्कीच आपण मुलांना घरच्या घरी देऊ शकतो. काहीतरी वेगळं नवीन आणि मुलांनाही आवडतं असं काहीतरी वेगळं दिल्यावर. त्यानंतर मी जे शेंगदाणे भाजले ते वरून टाकले. त्यानंतर कोथिंबीर टाकली. बघू शकता खूप सुंदर असा लुक आलेला आहे. त्याच्यासोबत मी घरी असलेली बारीक शेव पापडी तीसुद्धा टाकलेली आहे. आणि जर लिंबू असेल तोसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केला तरी चालेल. असं जर कलरफुल जर मुलांना दिलं तर मुलांना नक्कीच आवडतं. तर ही कशी वाटली रेसिपी मला तुम्ही नक्की सांगू शकता. जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद.